टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या पुण्यातील गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या स्वारगेट बस स्टॉपवर आहे आणि एक व्हिडिओ व्हायरल होतोय स्वारगेट बस स्टॉपवरचा। खरं तर त्या अगोदर सांगणं महत्त्वाचं आहे की या पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये पहाटेच्या वेळी एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती आणि ती जी घटना घडली होती ती नेमकी या ठिकाणीच घडली होती। या ठिकाणी शिवशाही बस होती आणि शिवशाही बसमध्ये एका व्यक्तीने त्या तरुणीला फसवणूक करून घेऊन गेला आणि या ठिकाणीच ही सगळी घटना घडली। घटना घडल्यानंतर खरं तर या स्वारगेट बस स्टँड आहे येथील प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा होती। मात्र काल रात्रीचा एक आता व्हिडिओ व्हायरल होतोय आणि मध्यरात्रीचा व्हिडिओ आहे तो या ठिकाणची जी पूर्ण वीज पुरवठा आहे तो बंद झालेला आहे आणि पूर्ण बस स्थानकात जो आहे तो अंधार पसरल्याचा व्हिडिओ आहे। खरं तर स्वारगेट बलात्कार प्रकरण हे ताजं असताना या प्रशासनाने या बस स्थानकावरील उपाययोजनांबाबत काळजी घेणं अपेक्षित आहे, मात्र अजून देखील काळजी घेतली जात नाहीये। आपण सकाळी या ठिकाणी आलो तेव्हा या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र हे बलात्कार प्रकरण घडल्यानंतर या ठिकाणचे जे आगार प्रमुख असतील किंवा या ठिकाणचे अधिकारी असतील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि नवे अधिकारी या ठिकाणी रुजू झालेले नाहीत। त्यामुळे अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तरी माहिती भेटत नाहीये। मात्र एवढं मोठं स्वारगेटमध्ये प्रकरण घडून देखील मध्यरात्री महिला प्रवासी या स्वारगेट बस स्थानकात असताना देखील मध्यरात्रीची लाईट जाते आणि तरीही या प्रशासनाला जाग येत नाही। ही गोष्ट मात्र चिंताजनक आहे आणि प्रवाशांकडून याचा संताप देखील यामुळे व्यक्त केला जातोय। आता तरी निलंबनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर नवीन अधिकारी जे येतील ते या सगळ्या उपाययोजनांची काळजी घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।